श्री शंभो शिवजातस्य मुद्रा गौरीव राजते यदंकस्य विनिलेखा वर्तते कस्य नोपरी। अशी स्वतःची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती। छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेल्या या राजमुद्रेचा अर्थ असा की शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते। लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणार आहे। स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व। धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्ध्याचा इतिहास मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे। दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा हा भव्य ऐतिहासिक चित्रपट 16 फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे। ए फिल्म्स आणि एव्हरेज एंटरटेनमेंट या चित्रपटाचे प्रस्तुत करते आहेत। त्याआधी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे। ढोल ताशांचा गजर अभिनेता भूषण पाटील याची छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात दमदार एंट्री, छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या गाण्याचे नेत्रदीपक सादरीकरण, छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष अशा उत्साहपूर्ण भारावलेल्या वातावरणात शिवरायांचा छावा चित्रपटाचा भव्य असा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला। या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे। काही तासातच या ट्रेलरने कमाल केली आहे। या ट्रेलरचे हिट सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती ट्रेलरला मिळाली आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाची, शौर्याची, अजोड पराक्रमाची महती या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल असा विश्वास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला आहे। मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्माधिकारी, राहुल देव यांसारख्या अनेक कलाकारांच्या भूमिका शिवरायांचा छावा या चित्रपटात आहेत। मल्हार पिक्चर्सचे वैभवपूर, किशोर पाटकर, मधू यांनी शिवरायांचा छावा या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली आहे। सहनिर्मिती रजनीकांत पंचमतिया यांनी केली असून कार्यकारी निर्माते प्रखर मोदी आहेत। ही कथा दिग्पाल लांजेकर यांनी लिहिली असून पटकथा, संवाद आणि गाणी देखील यांचीच आहेत। गाण्यांना साजेचं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे। तर तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा।